माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून नीट समजून घ्या आणि कान उघडे ठेवून ऐका. आज तुम्ही इकडे जे बसलेला आहात आणि मी इकडे उभी आहे, आपल्या सगळ्यांना कुठून पाचारण आलेलं आहे, कुठून बोलावणं आलेलं आहे. पाचारण म्हणजे बोलावणं. जेव्हा एखाद्याच्या घरी लग्न असते तेव्हा तो लग्न जर त्याच्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न असेल तर तो आमंत्रण पत्रिका घेऊन येतो घरी आणि सांगतो माझ्या घरी लग्नाला या. तो आमंत्रण देतो, बोलावणं करतो, या हा लग्नाला. तसं माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला आणि मला आपल्याला स्वर्गातून आमंत्रण आलेलं आहे. आणि आमंत्रण देणारा कोण आहे? स्वर्गातला पिता. आणि आमंत्रण घेऊन कोण आला? आमचा तारणारा येशू. कसलं आमंत्रण? जो आमचा स्वर्गीय बाप स्वर्गामध्ये जिवंत आहे आणि जो चांगला आहे आणि जो जिवंत आहे, त्याची इच्छा आहे की जसा तो जिवंत आहे तसे आम्हीसुद्धा सर्व काळ जिवंत राहावं. सर्व काळ. एक दिवस नाही, 1000 वर्षे नाही, 50,000 वर्षे नाही, अनंत काळ. इथे तुमच्यामध्ये जे बसलेले आहेत, मी सुद्धा, आपण सगळेच, कोणाला असं वाटते का आता मला मरण यावं आणि मी मरून जावं? कोणालाच नाही वाटत. सगळ्यांना वाटते मी खूप वर्षे जगावं, खूप वर्षे राहावं या जगात, जीवन जगावं, आनंदाने भरलेलं, शांतीने भरलेलं, सगळ्या आशीर्वादाने भरपूर असलेलं जीवन मी जगावं असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाच्या हृदयात सुप्त इच्छा असते. कारण ही इच्छा आपल्या हृदयात आपल्या निर्माणकर्त्यानेच ठेवलेली आहे. जे वयस्कर झालेले आहेत, म्हातारे झालेले आहेत, ते डोक्याला केसांना काळा कलर लावतात. त्यांना वाटतं आम्ही अजून तरुणच दिसावं. जे लावतात त्यांनी वाईट मानून घेऊ नका, परंतु हे काही वाईट नाही आहे, हे करणं वाईट नाही आहे. पण ती तुमच्या हृदयात इच्छा आहे की मी जवान दिसावं, तरुण दिसावं, मी म्हातारा दिसू नये. हे काय आहे? ही कसली भूक आहे? आपल्या प्रत्येकाला जगायचं आहे, मरायचं नाही आहे. आणि देवाने ही इच्छा आपल्या अंतःकरणात ठेवलेली आहे. आणि तो देव स्वर्गात जो आमचा बाप जिवंत आहे सर्व काल, अनंत काल, त्याचीच इच्छा आहे की आपण सुद्धा त्याच्याबरोबर अनंत काल जगावं. आणि हे आमंत्रण घेऊन देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षांपूर्वी या जगात आला. आपल्याला आमंत्रण आहे स्वर्गाचं. आणि हे आमंत्रण आपण प्रत्येकाने घ्यायचं की नाही ते आपल्यावर आहे. आणि ज्यांनी घेतलेलं आहे, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तर आपल्यापैकी प्रत्येकाला खरा पश्चाताप करून देवाकडे वळण्याची गरज आहे.